राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं मतदान झालं, निकाल लागला आणि त्यानंतर काँग्रेसच्या गोटामध्ये मात्र खळबळ उडाली आहे। कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून दोन पक्षाच्या आमदारांनी किंबहुना 10 आमदारांनी एनडीएला मतदान केल्याचं स्पष्ट झालंय आणि यामुळे आता मोठा गहजब पाहायला मिळतो आहे दोनही पक्षाच्या गोटांमध्ये। आणि खरं तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या 2 आमदारांनी रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचा आरोप प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केलाय। ट्विटरवरती त्यांनी त्याची माहिती दिली आहे। सध्या नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 3 आमदार आहेत। त्या सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरचे आमदार सुभाष कांबळे आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांचा समावेश आहे। विखे आणि थोरात गटामध्ये विळा भोपळ्याचं वैर आहे, त्यामुळे तांबेंचा नेमका इशारा कुणाकडे असा प्रश्नही आता विचारला जातोय। खरं तर सत्यजित तांबे हे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत आणि ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत। त्यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटले आपण पाहूया। सत्यजित तांबे असं म्हणतात की खात्रीलायक सूत्रांनी मला दिलेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यातल्या 2 आमदारांनी रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचं कळतंय। अर्थात ते दोनही आमदार काँग्रेसचेच असतील असं नाही, ते राष्ट्रवादीचे सुद्धा असू शकतात। आणि नगर जिल्ह्यामधले 3 आमदार नेमके कोण आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूया। काँग्रेसचे हे 3 आमदार काँग्रेसचे आमदार आहेत बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील जे स्वतः विरोधी पक्षनेते आहेत आणि सुभाष कांबळे सुद्धा अहमदनगरमधूनच निवडून जातात। यासोबत राष्ट्रवादीचे वैभव पिचड, राष्ट्रवादीचे राहुल जगताप आणि संग्राम जगताप यांचाही अहमदनगरमधल्या आमदारांमध्ये समावेश आहे।